सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. माझी आजची सकाळ आहे, म्हणजेच मंगळवारची सकाळ आहे आणि मी निघाली आहे कॉलेजमध्ये जाण्यासाठी. सो थोडंफार स्टेशनचा जवळचा नजारा मी तुम्हाला दाखवते. आज असं झालं की मी जेव्हा स्टेशनमधून जात होती तर तेव्हा मी तिकडे एक झाड बघितलं आणि त्या झाडाला मस्त कैऱ्या लागलेल्या, एवढ्या भरभरून कैऱ्या लागलेल्या ना. मी शूटिंग करता करता ना मी ते कैऱ्या बघत बसली. म्हणजे एवढ्या कैऱ्या आणि छोट्या होत्या, साईजला खूप छोट्या होत्या. सो मी ते कैऱ्याच बघत बसली 10 मिनटं नाही, एवढे टाईम नाही, पण मला खूप मस्त वाटलं त्या कैऱ्या बघून. सो सतत माझं त्या कैऱ्यांवर लक्ष होतं आणि मी बघत होती कुठून किती कैऱ्या आल्यात. सो येस, ते माझं काम तिथे चालू होतं. त्यानंतर मी निघाली आहे माझ्या कॉलेजमध्ये येण्यासाठी, म्हणजे स्टेशनमध्ये गाडी पकडण्यासाठी. तो इथून मी स्टेशनला गाडी पकडण्यासाठी उतरली. हे मी घाटकोपरच्या मेट्रो स्टेशनकडे जाताना थोडंसं शूट केलेलं. आज गर्दी पण जास्त नव्हती, कारण आज ॲक्च्युली मला एक गाडी लवकरची मिळाली, 10 वाजताची समथिंग अराऊंड गाडी मिळाली. सो मी आता 11पर्यंत मी इथे पोचली आहे. सो येस, घाटकोपर स्टेशनला मी त्यावेळेला उतरली आणि इथून जाताना परत मला शंकराची मूर्ती पण दिसली आणि बरेचसं काय अजून गोष्टी दिसल्या. कधीपासून मी मनात इच्छा धरून आहे की मला तिकडे जाऊन दर्शन घ्यायचं आहे, पण आता बघूया कधी ॲक्च्युली असं होईल की जाऊन दर्शन मिळेल, किंवा नॅचरली कुठल्या गोष्टीमधून किंवा कोणाकडे जाताना मला तिकडे जाऊन दर्शन घ्यायला मिळेल ते मला पण नाही माहिती. हे बघा, हा पूर्ण परिसर आहे तिकडचा, जे मी दरवेळेला जेव्हा मी बघते तेव्हा मला असं वाटतं की मी कधी इथे जाणार आहे, मला माहीत नाही. सो जेव्हा योग येईल जेव्हा जायला मिळेल. आणि हा माझा फेवरेट स्पॉट ॲज युजल. इथे उंदीर पण खातात आणि इथे कबूतरं पण खातात. आणि हे थोडंसं रिक्षाचा प्रवास दाखवते मी. जेव्हा मी कॉलेजमधून निघाली त्याच्यानंतर हे शूट केलेलं आहे. आज ॲक्च्युली झालं असं की एका मॅमनी माझा चार्जर घेतला होता आणि त्यांच्याकडेच तो चार्जर राहिला. सो मी अर्ध्या रस्त्यातून मला परत जावं लागलं. त्यासाठी मी काय केलं, मी जाऊन परत गेली आणि एका दुसऱ्या मॅमनी मला चार्जर आणून दिला. त्यानंतर मी परत रिक्षा केली, कारण मी म्हटलं माझी युज्युअल नेहमीची ट्रेन सुटायला नको, त्यामुळे मी रिक्षा करून आझादनगर मेट्रो गाठला. सो येस, आज थोडंसं तसं झालं होतं रिक्षामधून जाण्यासाठी. दुपारी कधीच रिक्षा मिळत नाही. आणि आज सगळ्यात स्पेशल गोष्ट ही झाली की लेडीज स्पेशल ही जी गाडी होती 652ची डोंबिवली, इतकी स्पेशियस झाली आहे, आय कॅन्ट टेल यू हाऊ हॅपी आय एम. म्हणजे मी बघते तर ती पूर्ण पिंक कलरची आहे, पूर्ण तो डब्बा. ते सगळे 3 डबे आहेत तिकडे आणि जी स्पेस अल्टिमेटली यूज होत नव्हती ती पूर्ण स्पेस यूज झाली आहे. आणि जेव्हा मी परत व्यवस्थित बघितलं ना तेव्हा ते 1, 2, 3 कंपार्टमेंट होते, 4, 5 एक साईडचे एक कंपार्टमेंट गप्पा होता. सो लेडीज कॅन सिट इवन देअर, कॉर्नर 2 साईड पण बसू शकतात. सो एकंदरीत आज माझं जर्नी खूप चांगलं झालं, कारण मला ती जी ट्रेन दिसली AC ट्रेन दिसली, ती खूप चांगल्या प्रकारची होती. सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट द इंजिनियर्स अँड देअर वर्क विच इज हॅपनिंग इन द मेट्रो स्टेशन. ते जे काय होतं आहे, ते जे काय चेंजेस करत आहेत ते ॲक्च्युली खूप चांगले आहेत. आणि येस, आय एम हॅपी अबाउट दॅट. आणि नंतर आमच्या इकडचे जे एस्केलेटर बंद पडलेलं ते पण चालू झालेलं आहे. गेल्या आठवड्यात पूर्ण आठवडा हे चालू नव्हतं. सो या आठवड्यात अचानकपणे त्याच्यावर ॲक्शन घेतली गेली का काय झालं मला माहीत नाही. कंप्लेंट करून ठेवली असेल लोकांनी, पण ते अटेंड नसतील करत. ज्या वेळेला कर्मचारी येतील तेव्हा होईल. इथे परत शंकराचं दर्शन झालं मला. सो हां, आणि येस, अशा रीतीने इथून उतरून आम्ही खाली चाललो आहे. पुढे तुम्ही बघू शकता पूर्ण लाईटच लाईट आहे. ती जी ट्रॅफिकची लाईट आहे त्याच्यामध्ये माझ्या कॅमेऱ्यामध्ये जशा प्रकारे रिफ्लेक्ट होतं ना, मला ते खूप आवडतं बघताना. ते रिफ्लेक्शन आणि त्या सगळ्या गोष्टी ते खूप छान वाटतं मला बघायला. आणि ॲज युज्युअल तिकडे जागा नाही आहे, पण 2 साईडचं ट्रॅफिक येतं आहे जात आहे. लेट्स सी आता काय होणार. आणि बघायला पाहिजे, कारण अजून काही चेंजेस होणार आहेत का, कारण एवढं ट्रॅफिक आमच्या ठाकुर्लीमध्ये कधीच नव्हतं. जो रस्ता ॲक्च्युली 3 मिनटाचा किंवा 5 मिनटाचा होता तिथून जायला आम्हाला आता 10 मिनटं लागतात.
म्हणजे हे सगळे गाड्यांची ये जा आणि हे सगळं होताना खूप टाईम लागतो आहे. आणि यस थोडंसं आहे प्रॉब्लेम, पण ठीक आहे. जसं काय असं काय एवढं नाही आहे की आम्हाला इथून येताना असे दगडी कोसळत आहेत किंवा असा मोठा प्रॉब्लेम नाही आहे. बट ओके, ठीक आहे, सवय होईल. आणि इकडे खूप छान एपिसोड झाला ज्याच्यामध्ये ही म्याव होती ना, ही दुसऱ्या साईडला थांबली होती, म्हणजे रस्त्याच्या दुसऱ्या साईडला थांबली होती. आणि ह्याच्या ज्या साईडला मी उभी आहे त्या साईडला एक मच्छीवाली नेहमी बसते. तर ती मच्छीवाली आली नाही तर ती वाट बघत होती तिची. एनिवेज, थँक यू फॉर वॉचिंग, कीप सबस्क्रायबिंग, थँक यू.